परमात्मने नमः. अध्याय 16. दैवासुर संपत विभाग योग. प्राप्त होता आत्मज्ञानास, नाही झाला विश्वाचा भास. म्हणून श्री गुरुस वंदितो मी. अज्ञान रूप अंधार घालवून, ज्ञानाज्ञानासह जिरवून, केले आत्मप्रबोधन दयाळूपणे. होता ते आत्मज्ञान, जीवभाव जात असे विरून. जसे सूर्याच्या कारण उजाडते अर्जुना. प्राप्त होता ज्ञान, वासना त्या संपूर्ण. मुक्त होई बा भ्रमातून चैतन्य अर्जुना. मनाच्याच कारण जीव गेला होता भ्रमून. त्या मनास येता मरण ज्ञान झाले. स्वरूपाच्या वियोगान जीव गेला होता गोंधळून. होता स्वरूपाचे ज्ञान प्रकटे शांती. मन ते विरता अनुभवा येते ब्रह्ममयता. जाणता मन इंद्रियांची व्यर्थता ज्ञान होते. आत्मज्ञानी गुरु भेटता होते मनाची बा संगता. मगच ती स्वरूपता अनुभवा येते. अज्ञानाच्या कारण भासते विश्वाचे प्रकटन. जैसे भासवती सूर्यकिरण मृगजळ अर्जुना. होता ते आत्मज्ञान, जीवभावच जातो विरून. ऐसे दुःखाचे मूळ कारण संपते अर्जुना. मूळ माया विरता विश्वाचा आभास लोपता. सर्वत्र मग ब्रह्ममयता भरली आहे. अद्वैत बोधाच्या कारण सच्चिदानंदा जाणून. सुख दुःखाचं संपण अनुभवा येते. ऐसे सद्गुरुच्या कारण होते अर्जुना ज्ञान. स्वप्न सुषुप्तीत जागण सूत्र आहे. जैसे सूर्य तो उगवता अनुभवा येते प्रकाशता. तैसे आत्मज्ञान होता संपती इच्छा. ज्ञान अज्ञान मावळवून जीव भाव तो संपवून. काढतसे भवचक्रातून सद्गुरु माझा. द्वैत ते संपता प्रकटते अद्वैतता. सद्गुरु वचन आकळता ज्ञान होते. होता सद्गुरूंचे स्मरण वाचाच जाते विरून. सद्गुरूंची स्तुती शब्दान होत नाही. देवाची स्तुती करणे मग देवच होणे लागणे. यालाच गा ज्ञान म्हणे सद्गुरु माझा. चारी वाचा मौन होता अनुभवाचे द्वैत संपता. मन संपूर्ण लया जाता प्रकटते ज्ञान. वैखरी मध्यमा पश्यन्ती विरणे. तेव्हाच तुर्येचे ज्ञान होणे. मग तुर्या हि लया जाणे
मुक्ती अर्जुना. त्या सद्गुरुची मी सेवकपणे, शब्दानी बा सेवा करणे, ते अज्ञानच मी जाणे अंतरंगी अर्जुना. अमृताचा तो सागर, दरिद्र्यास बा भेटल्यावर, तो करे जसा पाहुणचार, भाकरीचा शिळ्या. त्या भाकरीचा आदर करून, त्याचा आनंद वाढवण, तस माझ ते बोलण ऐकावे तुम्ही. जस शुद्ध ते बोलण, बाळास ठाऊक नसण, तरी मातेन संतोषण, बोलानी त्याच्या. गाव नाल्याचे पाणी ते, गंगेस येऊन मिळते, गंगा का कधी करते द्वेष त्याचा. जैसे त्या भगवंताने भृगूची लाथ खाणे, आणि पदचिन्ह ते मिरवणे गुरुत्वाकारण. का अंधारलेले अंबर, येता सूर्यासमोर, सूर्य का म्हणे सर बाजूला तू. मी अल्पबुद्धीच्या कारण, सूर्यासी तुलना करण, ते नाही का केले सहन श्री गुरूंनी माझ्या. जसे ध्यानात ब्रह्म अनुभवून, वेदानी केले वर्णन, तैसे सद्गुरु करा सहन शब्द माझे. चटावलो करण्या गुणवर्णन, पण क्षमा मला करून, करावी हौस माझी पूर्ण सद्गुरु तुम्ही. करण्या गीतेचे वर्णन, मला बळ चढल तुपटीन, म्हणूनच ब्रह्माच गुणगान प्रकटल मुखी. अनेक मी कल्प केले सत्यवादाचे तप, म्हणून ज्ञानेश्वरी अप्रूप साकारली येथे. पुण्य केले असाधारण, म्हणून शक्य तुझे वर्णन, केले समजला उत्तीर्ण आज देवा. फसून जीव भावाच्या बेडीत, होतो अडकलो जन्म मरण फेऱ्यात. पण शिकवून मनाचा अंत, सोडवले तू. प्रसिद्ध जी गीता म्हणून, तिने केले जीव भावाचे निर्दालन, म्हणून तुझे ते वर्णन प्रकटले मनी. जयाच्या बाघरात महालक्ष्मी येऊन असे राहत, तयासी का कोणी म्हणत निर्धन अर्जुना. अंधाराच्या जर घरात सूर्य आला अवचित, मग अंधारच असे बनत प्रकाश अर्जुना. पाहता देवाचे अनंतपण, विश्व परमाणुहूनही लहान, पण भावाची बरोबरी करण अशक्य त्याला. गीतेवर करणे निरूपण, ते आकाश पुष्पाचा वास घेण, पण माझी तीही हौस पूर्ण केली तुम्ही. सद्गुरुच्याच कृपेन मी करतसे गीतेचे निरूपण, गीतेचा खोल अर्थ उलगडण दया तुमची.
मागील 15व्या अध्यायात अर्जुनास सांगितला शास्त्र सिद्धांत, वृक्षाचे उदाहरण देत भगवंताने. जसे त्या हुशार वैद्यान करावे रोगाचे निदान, तैसे वृक्षाचे रूपक घेऊन सांगितले ज्ञान. अव्यक्त गुह्य जो अक्षर, दाविला पुरुषाचा प्रकार, उपाधीच जी साकार, चैतन्या ठाई. नंतर सांगितला उत्तम पुरुष, शब्दाचे करून आमिष, वर्णिले आत्मतत्व निःशेष, अर्जुना ठाई. प्राप्त होण्या आत्मज्ञान, केवळ ज्ञानच आहे साधन, सांगितले स्पष्ट करून भगवंताने अर्जुना. म्हणून आता अर्जुना, शिल्लक काहीच नाही निरूपणा, संपूर्ण त्या ज्ञाना ऐकलेस तू. जे होते बा आत्मज्ञानी, ते गेले मग संतोषुनी, मुमुक्षु गेले बुडुनी चिंतनात. ऐसे जे भक्तजन, भेटती मज ज्ञान रूपान, तयालाच माझी जाण येते अर्जुना. ऐसे केले पहा वर्णन, 15व्यात त्या भगवंतान, ज्ञानाची थोरवी समजावून सांगितली येथे. द्रष्टा दृश्याची अभिन्नता, अर्जुना अंतरी उमजता, विश्वाची भासमानता लयासी जाते. अर्जुना एवढा सामर्थ्यवान, उपाय नसे अन्य, केवळ सम्यक ज्ञानान प्रकटन ब्रह्माचे. ऐसे आत्मजिज्ञासू जे होते, ते संतोषले चित्ते, आदरे तयानी ज्ञानाते ओवाळिले जीवे. जे मनाला आवडत, तेच करावं वाटत, त्यालाच बाप प्रेम म्हणतात अर्जुना माझ्या. म्हणून जिज्ञासूला जोपर्यंत ज्ञान अर्जुना नाही होत, तोपर्यंत ज्ञानाचीच बात स्फुरते मनी. हे बा सम्यक ज्ञान, कैसे होतसे स्वाधीन, झालिया वृद्धी जतन चिंता त्यांची. ज्ञान का होत नाही प्राप्त, उपजल्या का ते लया जात, उपाधी काय ज्ञानाच्या मार्गात जाणावे आधी. उपाधी जाणताच विरते, मग वाट मोकळी होते, ऐसे ज्ञान मनी प्रकटते तहान असता. ज्ञानी जन तुम्ही समस्त, आला धरून ज्ञान इच्छा चित्तात, ती पुरवण्या भगवंत बोलेल आता. जे शांती मनी प्रकटवून वाढवते जे ज्ञान, ऐशा गुणांचे वर्णन ऐकाल तुम्ही. आणि वासनेच्या कारण जे राग द्वेषाचं वाढण, ते आसुरी बा गुण सांगतील भगवंत. सुर असुर गुणाकारण
चांगले वाईट कर्म निपजण, नवव्यात हे निरूपण येणार होते. पण निरूपणाच्या ओघात दुसराच विषय आला पुढ्यात. म्हणून पुन्हा आता भगवंत सांगतील तो. त्या गुणांचे निरूपण करतील आता भगवान. 16व्या तयांचे वर्णन आहे अर्जुना. पुरे करतो ही प्रस्तावना, परंतु ज्ञानाच्या त्या प्रकटना. जाणणे दोन्ही गुणा अनिवार्य की. जी मार्गदर्शक मुमुक्षूंना निसंपवी त्या अज्ञाना. त्या दैवी गुणांना ऐकावे आधी. ज्ञानास पोषक जे गुण अर्जुना तयांना वाढवण. ते दैवी संपत्ती म्हणून सांगितले आहे. दैवाचे कारणी सुख प्रकटन, लाभते जी दैवयोगान. तिलाच दैवी संपत्ती म्हणून ओळखती सारे. सर्व त्या दैवी गुणात जो मुख्य असे असत, तया अभयबा म्हणतात अर्जुना माझ्या. जो पुरात उडी नाही घालत, तया बुडण्याचं भय नसत. जो पथ्य असे पाळत, तया रोग कैचा. तैसे कर्म अकर्म जाणून, कर्म संपूर्ण विरुदेण. तेथे अभयाच प्रकटन आहे अर्जुना. कर्म संपूर्ण विरता, अंतरी प्रकटते ब्रह्ममयता. मग भयाची ती वार्ता उरेच ना. पाण्यात एक रूप होऊन, मिठानेच पाणी होण. तैसे आपणच ब्रह्म होऊन, नाशावे भय. केवळ सम्यक ज्ञानान होते अभयाचे प्रकटन. अभय आणि ज्ञान भिन्न नाही. आता सत्वशुद्धी जे म्हणजे, ते ऐशा चिन्ही जाणिजे. जी जळे ना विझे राखुंडी जैसी. जितकी अमावस्या मागे जाते, तितकीच पौर्णिमा पुढे राहते. अशा मध्यस्थिती ते चंद्र जैसा. पावसाळा तो गेला आणि उन्हाळा नाही आला. ऐशा मध्यस्थितीला गंगा जैसी. सोडून संकल्प विकल्पाची ओढ, सांडणे रजतमाची कावड. तुटणे अहंकाराचे झाड कल्याणकारी. होता सुख दुःखाच प्रकटन, मन स्थिर ठेवून. अनुभवाचे करता अवलोकन, शुद्धी अर्जुना. पती परगावास जाता, जशी पतिव्रतेची उदासीनता. तैसी मनाची समता, शुद्धता देई. तैसे स्वरूपाच्या तहाने कारणे, बुद्धी ती अनन्य होणे. तिलाच सत्वशुद्धी म्हणे भगवंत अर्जुना. आत्मलाभाच्या कारण, ज्ञान वा अष्टांग योग अभ्यासन. ते करते बा कल्याण जीवाचे अर्जुना. तेथे सगळ्या चित्तवृत्ती त्यागणे समत्वाचे रीती.
देता वासनांची पूर्णाहुती ज्ञान होते. कुलवंताने कन्या देणे कुलवंतासी वा लक्ष्मी स्थिरावे मुकुंदापाशी तैसे एकरूपता ब्रह्मासी ज्ञान आहे. ऐसे सर्व विकल्प सोडून योग ज्ञान अभ्यासन यालाच तिसरा गुण म्हणे कृष्णनाथ. वैरी पाहून संकटात जो मदत असे करत सहाय्य करणे दुःखात चांगले अर्जुना. वाट सरूला जस झाडान पान फूल फळे देण तैसे धन आणि मनान करावी सेवा. दमलेला पीडलेला पाहून तया धन धान्य देण इतरांच्या उपयोगी पडण दान अर्जुना. करता अहंकाराचे दान प्रकटते मोक्षाचे निधान. आता ऐकते चिन्ह दमाचे तू तलवार कापते दुश्मनाला तैसे तोडणे विषयापासून इंद्रियाला. म्हणतात बा त्याला दम अर्जुना. विषयाना दूर करून इंद्रियांना आवरण तयासीच प्रत्याहार म्हणून सांगतसे भगवंत. आत होती चित्तात ती प्रवृत्ती संपून असे जात मग दाही द्वारी असे तेवत अग्नी वैराग्याचा. अखंड श्वासोच्छ्वासाप्रमाणे खडतर व्रते करणे तयाने सजग साक्षी राहणे रात्रंदिन. जयाला दम म्हणतात तो सांगितला थोडक्यात आता यज्ञाचा तो अर्थ ऐक तू अर्जुना. शूद्र स्त्रिया आणि ब्राह्मण यांनी अधिकाराप्रमाणे करणे वर्तन तयासीच यज्ञ नाव आहे. आपल्या समजेप्रमाणे देवधर्म आचरणे तेच यज्ञाचे करणे आहे अर्जुना. षट्कर्म करे ब्राह्मण निशूद्राने तया नमस्कारण मग दोघांचाही यज्ञ पूर्ण झाला. ऐसे अधिकारानुसार करणे तो आचार मात्र फलप्राप्तीचा विचार सोडून द्यावा. कर्तेपणाची भावना अर्जुना तेथे उपजेच ना मगच त्या यज्ञा अर्थ आहे. ऐसा यज्ञ करून करावे स्वतःचे कल्याण मोक्ष मार्गाचा मित्र जाण यज्ञास तू. घेण्याते उत्पन्न शेतात जैसे बी पेरण तैसे यज्ञ आचरण कल्याणदायी. पहाणे जर गुप्त धन मग पडे दिवा लावण तैसे यज्ञ करण फलदायी. होण्या आपले मुखदर्शन ठेवावा आरसा स्वच्छ करून तैसे हे सांगण आहे अर्जुना. वेदातील तत्व ते ईश्वर होण्या अर्जुना गोचर श्रुतीचा अभ्यास निरंतर करावा अर्जुना.
शुद्ध मना ब्रह्मसूत्र, अशुद्ध मना नाममंत्र. आकळण्या ते परत्र मार्ग हाची. आता काय ते दान सांगतील पहा भगवान. लक्ष ते देऊन ऐकावे अर्जुना. जैसे फळते देऊन झाड जाते सुकून. तैसे जीव भाव त्यागण दान अर्जुना. जैसे अग्नीत स्वतः जळून जाते सोने शुद्ध होऊन. तैसे अहम भाव सोडून मुक्त भावे. होण्या स्वरूपाचे ज्ञान सांडणे शरीर इंद्रिये आणि मन. तेची अर्जुना जाण तप आहे. जस त्या राजहंसान आपली चोच वापरून दूध पाणी वेगळ करण. तैसे अर्जुना अज्ञानाच्या कारण आत्मतत्वनी शरीर मनाची मिसळण. दोहोस अलग करून जाणण तप अर्जुना. मन बुद्धी इंद्रियांच्या कारण न प्रकटते आत्मज्ञान. मन बुद्धी इंद्रिये त्यागण सूत्र आहे. आत्मतत्वाची तहान जयाच्या कारणी बळावण. ऐसे चिंतन मनन तप अर्जुना. सर्वत्र चैतन्य जाणून अंतरी करुणा प्रकटण. सर्वानुभूती विवेकाने वागण आर्जवते. शरीर वाचा मनाने जगासी सुखते देणे. तीच अहिंसा म्हणे भगवंत येथे. मोगऱ्याची कळी अणिदार पण नाहीच ती टोचणार. तैसा मृदू व्यवहार सत्या ठाई. रोग जे फेडते तरी कडू न लागते. असे कधी का असते औषध अर्जुना. जे धवा बुबुळावर शिडकले जाते. पाणी मऊ अनुभवा येते पण खडकासही चिरते. तैसे अर्जुना जाण्या भ्रमाच्या पार सत्य लोखंडाहूनही कणखर. पण कानासी मधुर वाटते ते. सत्य ते ऐकून कानासही लागते तहान. सत्याच्याच त्या कारण प्रकटते ब्रह्म. यथार्थ ऐसे सांगणे कोणीच दुखावले न जाणे. तयासीच मी म्हणे सत्य अर्जुना. जसे पारध्याचे गाणे छान पण हरणाचे ते मरण. त्या अग्नीसी पाचारण जळणेच की. वाणी कपट्याची मधुर पण आतून घातकी फार. मग नव्हेच ती सुंदर तैसी अर्जुना. नाही का मातेचा कोप जसे मऊ सुंदर पुष्प. तैसीच वा अमूप सत्यवाणी. कोणासही न दुखावून करणे सत्याचे प्रकटन. तेच अर्जुना बोलण सत्य आहे. पाषाणी पाणी घालता प्रकटते का कधी अंकुरता. का ताकते घुसळता
प्रकटते लोणी. करता कितीही प्रहार सापाच्या त्या कातेवर, करते का फडावर कात कधी. रंभेच्या त्या लावण्याने शुका काम न उद्भवणे, जैसे भस्मी अग्नी न उठणे, शिंपडताही तूप. ज्या शब्दाच्या कारण बालकालाही क्रोध येण, तेथे वा शांत राहण अक्रोध तो. जीव असे शरीर सोडत, मग नाहीच तो परतत, तैसे कधीच नसे उपजत क्रोध मनी. तयासीच बघ म्हणतात अर्जुना बा अक्रोधत्व, आहे म्हटला भगवंत गीते माझी. त्यागता माती त्याग घटाचा, त्यागता तंतू त्याग वस्त्राचा, त्यागता बीज त्याग वटाचा होतोच की. त्यागता भिंत त्याग चित्राचा, त्यागता निद्रा त्याग स्वप्नाचा, त्यागता मन त्याग अहंकाराचा तैसे की. त्यागता जल त्याग तरंगाचा, त्यागता मेघ त्याग पावसाचा, त्यागता धन त्याग भोगाचा तैसे अर्जुना. तैसे त्यागून इंद्रिय मन, सांडणे मिथ्या देहाभिमान, तयालाच त्याग म्हणून ओळखती ज्ञानी. ऐसा जो त्याग तोच यज्ञाचा भाग, येणे स्वस्वरूपाची जाग त्याग अर्जुना. शांती म्हणती कशाला अर्जुन विचारता झाला, मग भगवंत काय म्हणाला ऐका आता. दृश्याशी तादात्म्य तुटल्या कारण, द्रष्टा दर्शनासह मावळण, तेच शांती म्हणून प्रसिद्ध वेदांती. जैसा प्रलय तो होता सर्वत्र पाण्याचीच सत्ता, मग कशाचाही पत्ता नुरेच तेथे. नदी सागर एक झाले, उगम संगम प्रलयी बुडाले, फक्त पाणीच उरले पाण्या माझी. तैसे ज्ञेय ते संपता, लय पावतो ज्ञाता, केवळ ज्ञान ते उरता शांती अर्जुना. रोगी समोर येता, वैद्यान स्मरते शत्रुता, शत्रुता आणि मित्रता सम तेव्हा. गाय चिखलात रुतलेली पाहून, दुभती की भाकड न पाहण, आणि जीव कासावी सहोण तैसे अर्जुना. मनुष्य असता बुडत, ब्राह्मण शूद्र नाही कोणी पाहात, केवळ असे वाचवत तयासी अर्जुना. रानात त्या चांडाळानं केली स्त्री वस्त्रहीन, परी तिच्याकडे न पाही सज्जन, वस्त्र नेसवल्या वाचून. तैसे अज्ञाना कारण, पूर्वजन्मी वाईट कर्म केल्यानं, अति दुःख येण नशिबी त्यांचे. तयाना बल आपले देऊन, दुःखाचा विसर पाडण,
जे घडे करुणे कारण तयांच्या कडून स्वतःचे दोष ओळखून स्वतःस न्याहाळण शिकवून शुद्धता वा घडवण तयांच्या अंतरी पूजा करून ध्यान करण शेत पेरून राखण संतुष्ट करून आशीष घेण अतिथीचा जैसा सूक्ष्म नजरेन पाहून गुण आपले तयांना देऊन तयांचे उणे दूर करण तैसे अर्जुना वर्मावर घाव घालणे अकर्मात अडकवणे कोणाही नावे ठेवणे ते दोष अर्जुना जे असतील संकटात तयांना करणे मदत हेच तयांच्या स्वभावात असे अर्जुना उत्तम आणि अधमात तयांना भेदच नाही दिसत समबुद्धीच असे वसत तयांच्या ठाई अगाहेच अपैशूनाचे लक्षण अर्जुना तू जाण मोक्ष मार्गीचे वाहन हे मुख्य गा आता दयाती ऐसी पौर्णिमेच्या चंद्रा जैसी चांगल्या वाईटाचा तयापाशी नसे भेद दुःखिताचे दुःख हरणे सर्वांवर दया करणे उत्तम अधम न जाणे मन त्याचे जसे अर्जुना ते पाणी स्वतः नाश पावुनी सोडी गवत तरतरुनी संपण्या आधी दुसऱ्याचे दुःख पाहून तयाने करुणेन तळमळण तयासाठी सर्वस्व त्यागण आवडे त्याला जसे मार्गातले खड्डे ते नदी भरूनच पुढे जाते तैसे दुःखितांना देणे सुख ते कर्तव्य त्याचे जेव्हा पायात घुसतात काटे दुःख चेहऱ्यावर उमटे तैशी दुसऱ्यांची संकटे पोळती त्याला पायांना थंडावा लागतो मग डोळ्यातही तो जाणवतो तसा परसुखाने सुखी होतो दयावान तहानलेल्यांना सुख देण्या देवाने निर्मिले पाण्या तैसे दुःखितांच्या कल्याणा जिणे याचे ऐसा पुतळा दयेचा मिरुणी जन्मतः त्याचा जो हात देण्या मदतीचा तयार सदैव जसे त्या कमळाने सदैव सूर्याकडे पाहणे पण तयाचा सुवास न घेणे सूर्याने जसे त्या वसंतात वनश्री असे फुलत पण नसे तिच्यात अडकत वसंत जैसा महासिद्धी संकट जरी लक्ष्मी करी लगट परिलक्षच नसे देत विष्णू जैसा जेधवा भोग होता प्राप्त भोगणे तयाच्या मनात कधीच नाही येत विरक्त जैसा कोणत्याही त्या विषयात वासनाच नसे उरत तेची वा अलोलुपत्व जाण अर्जुना पक्षांना प्रिय मोहोळ जलाचरा जैसे जळा पक्षाठाई अंतराळ
तैसे अर्जुना त्या बालकाच्या करिता मातेची ती ममता जसा वसंताचा स्पर्श होता सुगंध तो वायू डोळे प्रियतमाच्या भेटी कासवीची पिलांसाठी दृष्टी तैसी भूतमात्री रहाटी तयाची अर्जुना स्पर्शे अतिमृदू मुखी घेता सुस्वादू घ्राणासी सुगंधू कापूर जैसा कापूर योग्य मात्रेत घेणे मग तो विषम न होणे तैशा आचरणा मार्दव म्हणे भगवंत अर्जुना महाभूताहूनही महान आणि परमाणूहूनही लहान जैसे ते गगन आहे अर्जुना ऐसे जगणे ते जीवन जगाचाच प्राण होऊन तयासीच बा म्हणण मार्दव मी पराभवाच्या त्या कारण राजास शरम वाटण वागर्विष्ठास अपमान वाटणे जैसे वेशेच्या महालापाशी चुकून जाता संन्यासी लाज मग जैसी वाटते तया रणांगणातून ते पळण क्षत्रियान होतसे सहन आवडे का वैधव्याचे आमंत्रण पतिव्रते कधी उठता रूपवाना कुष्ठ तयासी बा प्राण संकट कुचेष्टेचे गालबोट आवडे का कोणा शरीर जे हात 3.5 तयात बंदिवान होऊन वारंवार जन्मण नि मरण नावडे तया गर्भाशयात शिरणे रक्तमूत्रात रहाणे मासाचा पुतळा होणे अज्ञान अर्जुना ऐसे ते देहपणी नामरूपासी येणे ते वाटे लाजिरवाणी तयाला अर्जुना ऐशा अवकळा कारण शरीराचा कंटाळा येण तयासीच बा लाज म्हणण आवडे मला कळीची दोरी तुटते निकळसूत्री बाहुली थांबते तैसे याचे कर्म थांबते ज्ञान होता सूर्य मावळल्यावर संपतो किरणांचा विस्तार तसा बंद पडतो इंद्रिय व्यापार संपता कर्म ऐसे संपता ते मन दाही इंद्रिये जाती विरून तयासीच अचापल्य म्हणण अर्जुना मी ईश्वराची तहानासना मग ज्ञान मार्ग अवलंबून मन इच्छेस विरुदेण अनिवार्य अर्जुना आधीच भयंकर ते मरण त्याहून भयंकर आगीत जळण पण पतिव्रतेस परवानसण तैसे अर्जुना तैसे आत्मप्राप्तीच्या कारणे मन इंद्रिया पलीकडे जाणे मग मन इंद्रियांची व्यर्थता समजणे अनिवार्य की मनाचा राग द्वेष न करता विधीची चाड न धरता सिद्धींची आशा सांडता प्रकटते ज्ञान ऐसे ईश्वराकडे निज
धावणे अर्जुना सहज तयासीच बा तेज नाव आहे सर्व त्या ज्ञानात मीच श्रेष्ठ अत्यंत असा गर्व नसणे मनात क्षमा अर्जुना मातल्या इंद्रियांचे वेग जर का प्रकटले जुने रोग अथवा होणी तो वियोग प्रियजनांचा ऐसे सारे प्रकार अर्जुना येता समोर जो चळेच ना कणभर अगस्ती प्रमाणे जसा आकाशातला धूर वारा करतसे दूर एकाच झुळके बरोबर तैसे अर्जुना होता त्रिविध तापांच प्रकटन याने स्थिरते रहाण आणि टाकणे सर्वांना जिरवून अंतरा माझी ऐसा क्षोभाच्या अवसरी जो धैर्य अंतरी धरी तोच धृतीच्या सिंहासनावरी बैसला अर्जुना सोन्याचा मुलामा देऊन कलशात गंगामृत भरण तैसे सात्विक मन शौच अर्जुना निष्काम कर्म करणे सदैव विवेकाने वागणे ही शुचित्वाचीच चिन्हे असती अर्जुना जैसे प्राणी मात्रांचे पाप शमनीत तीरावरील झाडांना पोसत समुद्राकडे असे जात गंगा जैसी अंधार दूर करत कमळांना त्या फुलवीत प्रदक्षिणेस असे निघत सूर्य जैसा तैसे बद्धांना मुक्त करणे बुडणाऱ्यांना वाचवणे दुःखिताचे संकट निवारणे धर्म याचा किंबहुना दिवस रात्र दुसऱ्यांना मदत करत आत्महित असे साधत परोपकारे दुसऱ्यांना त्रास देऊन आपले हित साधन ही कल्पना ही न शिवण तयाच्या मना ऐसी ही लक्षणे जेथे अर्जुना आढळणे तेथे अद्रोहत्वाचे नांदणे जाणावे मनी शंकराने धारता जटेत गंगा जशी असे लाजत तैसा होत असे लज्जित मान मिळता वारंवार मी अर्जुना सांगतो पुन्हा पुन्हा याच अमानित्वाच्या खुणा जाणाव्यात तू ऐसे हे 26 जे दैवी गुण खास ते प्राप्त मोक्षधार्यास अर्जुना माझ्या बा आत्मज्ञाना कारण मनी दैवी संपत्तीचे प्रकटन जशी गंगाच ती येण अंगणी अर्जुना माळ 26 फुलांची घेऊन त्या मुक्तिरूपी नवरीन विरक्तास बा घालण तैसेच हे होता ते आत्मज्ञान प्रकटती हे 26 गुण तेच गीतेचे आकलन अर्जुना माझ्या गुण जे 26 असती तीच बा दैवी संपत्ती होता आत्मज्ञानाची प्राप्ती
प्रकटती ते. अजून काय करू वर्णन, आपोआप प्रकटती हे गुण. दैवी गुणांची ही खाण ज्ञानाकारणे. ज्या गुणांच्या कारणे दुःखाचे हे प्रकटणे, तिलाच आसुरी म्हणे भगवंत अर्जुना. त्याज्य वस्तू त्यागणे, मग त्याच आधी जाणणे. तेव्हाच पाते सुटणे शक्य अर्जुना. नरकास जावे लागणे, ज्या पातकांच्या कारणे. तयासच आसुरी म्हणे भगवंत येथे. सर्व विषांची जी एकवट, तयाला म्हणती कालकूट. तैसा आसुरी संपत्तीचा थाट आहे अर्जुना. या सर्व आसुर दोषात जो मुख्य असे असत, तयाबा दंभ म्हणतात अर्जुना माझ्या. माता तीर्थरूप असे असत, पण उघड्यावर दाखवता नग्नावस्थेत. जसे पाप असे लागत तैसे अर्जुना. ज्ञान जे दिले सद्गुरुन, ते जरी इष्ट असण. चव्हाट्यावर तयाचा घोष करण योग्य नाही. महापुरात असता बुडत, जी नाव असे बा वाचवत. तीच असे बा बुडवत डोक्यावर घेता. जीविताचा आधार म्हणून प्रसिद्ध आहे अन्न, पण करता अतिसेवन अपथ्यच ते. जर एखाद्या ज्ञानानं केली ज्ञानाची घोषणा दिमाखान, मग ज्ञानच दोषाच साधन झाले अर्जुना. आपल्या ज्ञानाचं प्रदर्शन करणे चौरस्त्यावर आपणहून, तोच बा दंभ म्हणून जाण अर्जुना. जैसे मूर्खाचे ते वागणे, किंचित घडले आकळणे. मग सर्वांना नावे ठेवणे दर्प अर्जुना. माजेल स्वाराचा चढेल घोडा, समजे ऐरावताही थोडा. जसा कुंपणावरचा सरडा दर्प अर्जुना. जस त्या माशान डबक्यात बाराहून, सागरा क्षुल्लक समजण तैसे अर्जुना. स्त्रिया विद्या आणि धनाकारण, बहुमानाने जाई माजून. जैसे खाऊन ते परान माजला भिकारी. ढगाची सावली पाहून टाकण आपलं घर मोडून. वा पाण्याची टाकी तोडण पाहता मृगजळ. अर्जुना बा तैसे माजणे गुण संपत्तीचे मिशे. तयासीच दर्प ऐसे नाव अर्जुना. जगाची श्रद्धा वेदांवर, म्हणून पूजती ते ईश्वर. वेदात ज्ञान अपार आहे अर्जुना. जीवाच्या आवडी कारण, न आवडे जीवा मरण. म्हणून तयाने स्तुती करण ईश्वराची अर्जुना. ऐसी भक्ती पाहून तया मत्सर वाटण.
मग द्वेष तो प्रकटण ईश्वरा प्रती. म्हणे ईश्वरा मी संपवीन वेदा विषचारीन, तयांची सत्ता संपवण विचार त्याचा. असे काजव्या ठाई फार सूर्याचा बा मत्सर, जसे टिटवीचे ते वैर सागरासी अर्जुना. तैसे गर्वाच्या कारण न करे ईश्वराचे नाव सहन, तयाने बापा वैरी समजण संपत्ती साठी. ऐसा अभिमान होऊन तयान माजून बाजाण, ते नरकाचेच आरक्षण अर्जुना माझ्या. दुसऱ्याचे सुख पाहून तो क्रोधाग्नीत जातसे जळून, मत्सर सर्वांचा कर्ण स्वभाव त्याचा. तप्त तेलात पाणी पडणे मग आगती उसळणे, जसे कोल्ह्याचे ते विभळणे दिसता चंद्र. जगतास जो बा उजळे तया देखोनी होती आंधळे, जैसे घुबडाचे ते डोळे तैसे अर्जुना. बाहोता ती प्रभात चोरांना दुःख असे वाटत, जसे दूध विष बनत सापाच्या पोटात. समुद्राच्या त्या पाण्याने वडवाग्नी अधिकच भडकणे, आणि मग शांतच न होणे काही केल्या. तैसी दुसऱ्यांची ऐश्वर्ये पाहून याने रागाने सरफडण, तयासीच क्रोध म्हणण भगवंताने अर्जुना. तयाचे मन सर्पाचे वारुळ, डोळे बाणा जैसे काळ, बोलणे निखाऱ्यातला जाळ तैसे अर्जुना. त्यानं जे काही करण ते त्या करवतीच्या समान, सर्वांना दुःख देण स्वभाव त्याचा. तो माणूस की सकाळी माजाण, ऐसे अधमजयास वागण. आता सांगतो मी खूण अज्ञानाची. थंड आणि वा उष्ण याची दगडा नसे जाण, फरक जैसा जन्मांधा न कळण दिवस रात्रीचा. आग उठता पोटात भूक खाद्या खाद्य नसे पहात, जैसा परिसा नसे भेद सोने लोखंडात. जसे बुडूनही नाना पदार्थात पळी चव नसे जाणत, तसे तया चांगल्या वाईटात फरक नाही. मार्गा मार्गाची ती निवड, वाऱ्यास नसे बासवड, तशी कृत्या कृत्याची चाड नाही तेथे. हे शुद्ध ही अशुद्धता असा भेद न जाणता, जसे बालक येईल ते हाता घालते मुखी. पाप पुण्याचं बा खिचड, खाण्याची तया आवड, चांगल्या वाईटाची भीडभाड नाही तया. यालाच म्हणती अज्ञान, केले सहाही दोषांचे विवरण, न ठेवता शंकेला स्थान मुळीच अर्जुना. या दोषाच्या बा कारण आसुरी संपत्ती बळावण, जसे घातक नागाच असण विषाच्या कारण.
अग्नी एकत्र येता तीन, जगास टाकती जाळून. येथे तर 6 जण जमले अर्जुना. एकत्र येता त्रिदोषान, न चुकते बा मरण. मग ब्रह्मदेवाही शरण जाण, व्यर्थ अर्जुना. ऐशा 6 दोषांनी झाली आसुरीची उभारणी. या 6ची मेळणी घातक अर्जुना. जसे ते क्रूर ग्रह येतात अर्जुना एकाच बाराशीत. तैसी सर्व पापे जमतात निंदकापाशी. येता ते अर्जुना मरण, सर्व रोग करती आक्रमण. जसे दुष्ट योग येती जुळून अशुभ दिवशी. चोर न करतो कल्याण, कधी सुख का दिल महापुराण. तैसे या दोषा कारण अकल्याण अर्जुना. जेव्हा शेळीचे आयुष्य संपते, 7 नांग्यांची इंगळी डसते. तैसे जमती 6ही दोषते पाप्या ठाई. मोक्षाकडे बा जाताना जर पाळले या 6 जणांना, मग प्राप्त होणे ज्ञाना अशक्यच की. मग हीन योनीत जन्मत, नरकाच्या पायऱ्या उतरता. स्थावरच्याही खाली असे जात जीव अर्जुना. जयांच्या ठाई आसुरी गुण, तयांचे होते अकल्याण. आसुरी गुणांचं वाढण दुर्दैव अर्जुना. ऐशा या संपत्ती 2 दाखविल्या स्पष्ट करून. आणि तयांची ती लक्षण ऐकलीस तू. या दोघातली पहिली दैवी जी म्हणितली, ती मोक्षाचीच बा सावली अर्जुना माझ्या. अन्य जी दुसरी संपत्ती बासुरी, जीवासती जखडणारी बेडीच अर्जुना. हे सारे बायकून जाशील अर्जुना घाबरून. तुझ्या अंगी आसुरी गुण नाहीच बा अर्जुना. जयांच्या पाठिकाणी या दोषांची रहाटणी. तेच पहा बंधनी पडले अर्जुना. पण जन्मला असे अर्जुन, घेऊन बा दैवी गुण. दैवी गुणांची खाण अर्जुना तू. तुझ्यातले दैवी गुण अर्जुना तू वाढवून. मोक्ष तो प्राप्त करण कर्तव्य तुझे. दैवासुर संपत्तीचा प्रकार, अनादीच जो व्यवहार. जाहला तो साकार कर्माच्या कारणे. रात्री निशाचरांचा व्यापार, दिवसा मनुष्याचा व्यवहार. तैसे दैवी आणि आसुर गुण अर्जुना. आपल्याच कर्मांच्या कारण वर्तती बाहे गुण 2. दैवी आणि आसुरी म्हणून अर्जुना येथे. दैवी गुण ते विस्तारून आधीच केले मी कथन. आता आसुरीचे वर्णन ऐकावे अर्जुना. बा आसुरी ती गोष्ट मी सांगणार आहे थेट. पण तू अवधाना पाठ बांधावा अर्जुना.
जसा त्या वाद्या वाचून नाद का होतो निर्माण, वा कधी का फुलां वाचून प्रकटते मध. अर्जुना हे आसुरी गुण न राहती शरीरा वाचून, शरीरातच बा प्रकटन तयांचे अर्जुना. सापडता देह कचाट्यात तयावर सत्ता असे गाजवत, जसा अग्नी असे व्यापत लाकडा अर्जुना. उसाची वाढ होणे अर्जुना ते रसाचेच वाढणे, तैसे देहाचे जे असणे ते गुण अर्जुना. अर्जुना या दोषांनी प्राणी जे बांधले बंधनी, तयांची ती उजळणी करू आता. पुण्य ते करणे पाप ते सोडणे, ऐसा विचारच नसणे तयांच्या मने. किडा कोशात पडता अडकून नसेच बाहेर पडण्याची जाण, तैसे बंधनातच राहण तयांच अर्जुना. सारासार विचार नसणे चोरांच्या हाती धन देणे, ऐसेच तयांचे वागणे अर्जुना माझ्या. तैसे प्रवृत्ती निवृत्ती दोन्ही जाणतीच नाते अज्ञानी, नसे शुद्धता तयांच्या मनी स्वप्नातही अर्जुना. कोळसा काळे पण सोडेल, कावळाही सफेद होईल, आणि मासास त्या विटतील राक्षस अर्जुना. पण अर्जुना हे असुर शुद्धता नाही जाणणार, भांडे पवित्र कैसे होणार मद्याचे अर्जुना. शास्त्रानुसार ते वागणे सज्जनांचे अनुकरण करणे, शुद्धता ती आचरणे ठाऊक ना तया. ते चरणे जसे शेळीचे का धावणे वाऱ्याचे, जसे जाळणे आगीचे अचाटच अर्जुना. तैसे वागती बास्वैर अज्ञानी ते असुर, सत्यासी तयांचे वैर अर्जुना सदा. विंचू जर नांगीन अर्जुना गुदगुल्या करीन, तैसे सत्य वागण आसुरांनी अर्जुना. जस अशक्य अपान वायून सुगंध होऊन प्रकटण, तस शुद्धते वर्तन अशक्य असुरा. जरी असे काही न करती तरी स्वभावतःच दुष्ट असती, तयांच्या त्या गोष्टी ऐकाव्या आता. तू जाणतोस ना उंटाला तेथे कोणता अवयव चांगला, प्रकार तैसाच त्यातला असुर असते. जैसे त्या धुरांड्यातून केवळ धूरच बाहेर येण, तैसे अशुद्ध बोलण तयांचे सदा. विश्व अनादि असून तयाचे ईश्वराद्वारे नियमन, ठेवल आहे सांगून ज्ञानानी अर्जुना. ज्ञानास जो न माने तया नशिबी नरकेच जाणे, ज्ञानावर विश्वास ठेवणे स्वर्ग अर्जुना. ऐसी ही विश्व व्यवस्था अनादि जी पार्था, असुरतया म्हणती वृथा अवघेची हे. यज्ञ करती मूढ जन
अज्ञान ते देव पूजन गेले योगी नागावून समाधी भ्रमे जे जे येईल हातात ते भोगावे मनसोक्त त्याहून वेगळे पुण्यकृत्य न ठाऊक तया अंगीच्या अशक्तपणा कारण भोग न घेऊ शकती सज्जन विषय सुख न भेटण तेची पाप प्राण घेणे श्रीमंतांचे हे जरी पापची वासाचे प्राप्त होणे तयांच्या संपत्तीचे मानती ते पुण्य मोठ्या माशान लहानास खाण हेच सृष्टीचे नियमन कान होती ते निःसंतान करता पाप कुळगोत ते पाहून मुला मुलींचं लग्न करण ते प्रजोत्पत्तीच्याच हेतून मानणे त्यांचे पशुपक्षादी त्या जाती तया अगणित संतती कोणती नैतिकता पाळती प्राणी सारे जैसे चोरीचे द्रव्य ते कोणास का विष होते आणि करता परदारा गमनते का होतसे कुष्ठ देवाचे ते असणे आणि कर्म सिद्धांत मानणे स्वर्ग नरकाचे ते नांदणे तयासी असत्य स्वर्ग नाही दिसत आणि देव नाही आढळत कर्माचे ते अस्तित्व न मान्य तयाना जसे उर्वशीच्या सहवासात इंद्र सुखासे भोगत तसे किडेही त्या घाणीत सुखी अर्जुना स्वर्ग नरक भेटे पुण्य पापाने हे योग्य नाही म्हणणे कामवासनाच ती भोगणे दोन्ही ठिकाणी स्त्री पुरुषांचं एकत्र येणं ते कामाच्याच कारण आणि जग होतसे उत्पन्न कामाच्याच ठाई जे जे सुख वाटण ते भोगले जाते कामाकडून आणि जगी करून द्वेष निर्माण कामची नाशी एवं कामा वाचून काही जगा मूळची आन नाही ऐसे बोलती पाही असुर गाते नकोच बाते बोलणे तयांचा विचार करणे निष्फळची बा असणे चर्चा तयांची ईश्वराच्या द्वेषा कारण तयांनी नुसतच बडबडण आणि अज्ञानच असण तयांच्या चित्ती नास्तिकते होऊन दुष्कर्म बा आचरून भ्रमातच ते राहण जीवन त्यांचे स्वर्गाविषयी बा आदर का नरकाविषयी डर दोहांचाही तो अंकुर नाहीच तेथे ऐसे देहात बा अडकून इंद्रियात जाती ते फसून विषय चिखलात लोळण आढळे तेथे जाता पाणी आटून माशांना येता मरण मग कोळ्यानी तेथे जमण तैसे अर्जुना विश्वाचा नाश करण्या धूमकेतू येतो उदया तैसे लोकांना त्रास देण्या जन्मती असुर
दुष्टपणाचे बीज रुजणे आणि तया कोंभ फुटणे, तैसेच पापाचे हे नमुने चालते बोलते. जस त्या आगीन सर्वांनाच बाजाळण, तैसे सर्वांना दुःख देण स्वभाव यांचा. अज्ञानाच्या त्या कारण भ्रमात त्यांचं जगणं, कैसे तयांचे ते जीवन ऐक आता. नाही जाळे पाण्याने भरत आणि आगीस इंधन नाही पुरत, तसे काम दुर्भरांच्या पंक्तीत प्रथम अर्जुना. त्या कामाचा ओलावा जीवी धरून पांडवा, दंभमानाचा मेळावा मेळविती ते. हत्तीला माज येण आणि तशात दारू पाजण, ऐसे बा माजोरी पण तयांच्या अंगी. आधीच दुराग्रही असण तशात ते मूर्खपण, मग तयांचे ते हट्टीपण सांगावे काय. दुसऱ्यास पीडा देणे जीव तयांचा घेणे, हेच तया बा आवडणे अर्जुना माझ्या. आपला पराक्रम सांगती जगाला तुच्छ लेखती, ऐसे दाही दिशा फैलाविती वासनांचे जाळे. जैसे मोकाट त्या सांडाने गावभर धुमाकूळ घालणे, तैसेच असुरांचे वागणे आहे अर्जुना. ऐसी कामना तयांच्या मनीती, ते सदैव कामनाच चिंतती आणि कामनेतच मरती असुर सारे. कामना खोल पाताळाहून नि असे उंच त्या गगनाहून, विश्व परमाणू भासण कामने पुढे. ऐसे भोगते वाढवून तयानी चिंतानीच जाणे घेरून, मग येताही मरण सोडेना चिंता. तैसी चिंता अपार वाढवून बा निरंतर, भोगणे भोग असार जीवन त्यांचे. स्त्रियांचे गाणे ऐकावे, सौंदर्य डोळ्यांनी पहावे, तयांना आलिंगन द्यावे कामना त्यांची. म्हणे तयांचे मन नसे स्त्रियांसारखे सुख अन्य, अमृतही टाकती ओवाळून स्त्रियांवरून अर्जुना. ऐसे स्त्री भोगाच्या मागे लागून स्वर्ग पाताळ ही धुंडाळण, सतत अतृप्त असण जीवन त्यांचे. माशाने अमिषाच्या आशेने गळाचा विचार न करणे, तैसी विषया ठाई असणे आसक्ती त्यांची. इच्छा होता त्या पूर्ण नवीन इच्छांचं वाढणं, मग इच्छातच जाती अडकून जसे कोश किडे. इच्छा राहता अपूर्ण तेथे क्रोध द्वेषाचं जन्मण, ऐसे काम क्रोधा कारण अडकती असुर. जसे त्या चौकीदाराने रात्रंदिवस कर्तव्य करणे, तैसे काम क्रोधात व्यस्त राहणे नशीब यांचे. कामाकारण आसक्त होणे, क्रोधाकारण द्वेष करणे,
ऐसे राग द्वेषात रहाटणे चालते तेथे मनाच्या हावर टपणा कारण विषयांच्या नादी लागण मग धन ते कमावण अनिवार्य की म्हणून विषय भोगाच्या इच्छेन गोळा करती ते धन लूट मारती करण स्वभाव त्यांचा कोणासही फसवून कोणासही लुटून आपली तिजोरी भरण ठाऊक त्यांना निघे पारधी जसे शिकारीला सोबत घेऊन जाळेव कुत्र्याला तैसी मदत त्याला कुबुद्धीची अर्जुना जसे प्राण्यांना मारून पारध्याने पोट भरण तैसे इतरांचे गळे चिरून हे कमावती धन ऐसे घातपात करून धन ते कमावण आणि मग संतोषून म्हणती ते म्हणे खूप सारे धन मी घेतले कमवून म्हणून स्वतःस धन्य मानणे त्यांनी ऐसे स्वतःस धन्य मानून भरकटे तयांचे मन म्हणे अजून कमावणे धन गरजेचे आहे मी इतके धन जोडीन की जगास विकत घेईन ऐसीच इच्छा असण मनी त्यांच्या ऐसे धन कमावून मी विश्वाचा स्वामी होईन जो आडवा मला येईन संपवीन त्याला मारले मी वैरी थोडे आणि काही मारीन तेवढे मग माझ्या कीर्तीचे चौघडे वाजतील सर्वत्र जे माझे गुलाम होतील तयानाच मी वाचवील जसा ईश्वरच मी होईल चराचराचा माझ्या भोगभूमीचा गवगवा स्वर्गापर्यंत तो जावा मग इंद्रासही हेवा वाटेल माझा करीन मने वाचा देहे तैसे बाहोणीच आहे मज वाचूनी दुसरा नोहे समर्थ कोणी यम जरी समोर आला जिंकून घेईन मी त्याला इतकासे ताठावला असुर अर्जुना आहे कुबेर संपन्न पण नाही माझ्या बरोबरीन नसे मज एवढे धन त्रिभुवनात कोठे माझ्या कुळाचे ते थोरपण आणि पितरांचे ते गुण ब्रह्मदेव ही क्षुल्लक असण तयाच्या पुढे जयाला बा ईश्वर म्हणतात तो खुजाच असे बा भासत तैसी माझी सरनसे येत कोणालाही आता जे लोपले जारण मारण तयांचा उद्धार मी करीन ऐसे अघोरी यज्ञ करण आवडे त्याला जे जे गाऊन आणि नाचून रिझवतील माझे मन तयाना मी देईन मागतील जे दारू मास सेवून स्त्रियांना देईन आलिंगन ऐसा आनंद भोगीन अखंड मी अजून काय करू वर्णन त्या असुरी गुणांकारण बा आकाश पुष्पा हुंगण तयांनी जसे
जसा तापाच्या त्या भरात रोगी असे चावळत, तसेच कामनांच्या लहरीत बडबड त्यांची. अंतरीच्या अज्ञाना कारण चांगले वाईट न समजल्यान कामनांच्या नरकात अडकण घडे त्यांचं. आषाढात मेघ अगणित सागरी लाटा त्या अनंत, तसा कामनांना नसे अंत मनी यांच्या. जसे त्या काट्याने कमळे फाडावी ओरबडूनी, तैसे त्रस्त हे चिंतानी सदैव अर्जुना. दगडावर त्या आपटून जसं मडक्यानं फुटणं, तैसे हे सदैव छिन्न भिन्न कामनांच्या कारण. जशी रात्र असे वाढत अंधार अधिकच असे दाटत, तैसे असुरांच्या अंतःकरणात वाढतो मोह. मोहाची होता वाढ विषयांची वाढते आवड, ऐसे पातकांचे ते झाड वाढते अर्जुना. वासनांचे लाड करून पातके जाती बळावून, मग तयानी नरक अनुभवण जिवंतपणी. ऐसे बा अर्जुना जे गोंजारती कामनाना, ते नरकाच्या स्थाना वस्तीस जाती. जेथे झाडाची पाने तलवार, रखरखीत निखाऱ्यांचे डोंगर आणि तप्त तेलाचे सागर असती अर्जुना. जेथे अनेक यातनांचे प्रकार, दररोज नवा छळ भयंकर, ऐशा नरकात असुर पडती अर्जुना. ऐसे नरकात जे जन्मले, तयानी दुःखच बा भोगले, मग तेथेही करू लागले ते यज्ञ अर्जुना. एरवी अर्जुना यज्ञ करण ते करतसे कल्याण, पण असुरांच्या आचरणा कारण व्यर्थ ते. जस बा त्या वेशेन एखाद्याच्या घरी घुसून सात्विकतेच नाटक करण, तैसेच हे. तैसे आपल्या आपण मोठे बा मानून, गर्वान फुगून जाण असुरांनी अर्जुना. जसे त्या लोखंडाच्या खांबान कधीच न बालवण, तैसे असुरांनी ताठण सदैव अर्जुना. आपल्या चांगुलपणाचे कौतुक तयाना वाटत इतक, मग मानती गवताहून क्षुल्लक जगाला अर्जुना. धनसंपत्तीच्या कारण अर्जुना तयानी माजण, चांगलं वाईट ओळखण न ठाऊक तया. जया अंगी ऐसे गुण, मग तेथे सत्य यज्ञ कुठून, ते आसुर बा काय करतीन नेम नाही. तेव्हा तयांच्या मनात येत ते यज्ञही बा करतात, पण नुसतं सोंगच असत अर्जुना तेथे. ना कुंड ना मंडप वेदी, ना उचित साधन समृद्धी, आणि तयांचे ते विधी द्वैत अर्जुना. ते देव आणि ब्राह्मण तयांना होतच नाही सहन, मग तयांच्या यज्ञाला कोण येईल अर्जुना.
मेलेले वासरू पेंढा भरून गाईच्या त्या पुढे ठेवून जसं दूध ते काढण तैसे अर्जुना तैसे यज्ञाच्या निमित्तानं लोकांना आमंत्रणे देऊन आणि आहेर ते उपटण हेतू त्यांचा ऐसे लोभाच्या कारण अर्जुना यज्ञ करण मग सर्वनाशच होण वाढता कामना वाजंत्री ती लावून आम्ही दीक्षित झालो सांगण ऐसे वाय फळते बडबडण तयानी सदैव अधमपणाच्या कारण ते गर्विष्ठ जाती होऊन जशी पुट अंधाराला चढण काजळाची अर्जुना ऐसा मूर्खपणा वाढून जाती उद्धटते होऊन मग अहंकार दुप्पट होऊन अविवेकी होती मग सर्वांना क्षुल्लक मानून स्वैरतयांचं वागण आणि मग अज्ञान वाढण अधिकच अर्जुना मग जेव्हा असं होत तेव्हा कामाचही पित्त खवळत आणि क्रोधाग्नी असे भडकत अंतरी अर्जुना जशी त्या भर उन्हाळ्यात वखारीस आग असे लागत आणि वाराही सुटे जोरात तैसे अर्जुना तैसे अहंकार तो वाढता काम क्रोधात गुरफटता या दोघांचा संयोग घडतो अनर्थ तैसे बेभान होऊन दुसऱ्यांची हिंसा करून स्वैरते वागण स्वभाव त्यांचा मग यापुढे जाऊन आपल्याच त्या रक्तमासान करती ते होम हवन बेभानपणे ज्या देहात मी असे राहत तया जाळती ते जिवंत ऐसे मलाही छळतात असुर सारे जारण मारण ते करून जयानायांनी त्रास देण त्यांच्यात मीच असल्या कारण त्रास मजला या सर्व उपद्रवातून जे वाचले दैव योगान तयांची वा निंदा करून छळती तयाना पतिव्रता आणि सत्पुरुष दानी आणि याज्ञिक जे तपस्वी अलौकिक नावडती तया महात्मे आणि भक्तजन जया माझी आठवण करती जे होम हवन वेदानुसार तयांचा द्वेष भयंकर करती हे असुर करून शब्द बाणांचे प्रहार हाणती तया ऐशा या रीतीने माझ्याशी वैर मांडणे तया काय पडे भोगणे ऐक आता मनुष्य देहात जन्मून जे वागती असुर होऊन तया हीन योनीत घालण कर्तव्य माझे जेथे क्लेश रूपी घाण आणि दुःखाच रहाटण त्यात मो योनीत जन्म देतो तयाना जेथे गवतही नाही उगवत अशा ओसाडत्या रानात विंचू वाघ असे बनवत तयाना मी
मग भुकेने ते कातावून आपले चलचके तोडून पुन्हा पुन्हा मरून जन्मती तेथे अंतरीच्या विषा कारण जयांची लाही लाही होण ऐसा सापाचा जन्म मिळतसे तया श्वास जो आत आला नि पुन्हा बाहेर गेला तितका विसावाही दुर्जनाला न मिळे अर्जुना ऐशा त्या अगणित करोडो कल्पापर्यंत ठेवत असे क्लेशात अर्जुना तया पुढच्या टप्प्यात तयाना भोगावे लागते ज्या दुःखाना तयांची करता बा तुलना हे काहीच नाही आसुरी त्या गुणांकारण तयांना दुःख पडे भोगण तयांच्या दुःखाचं कारण स्वभाव त्यांचा अर्जुना बा त्यानंतर जो व्याघ्रादिकांचा प्रकार त्या देहाचाही आधार न मिळे तया घेता तयांचा आधार हिरावून ते तमच जाती बनून काळोखही जाई काळवंडून तया स्पर्शता किळस पापाही असे वाटत धास्ती नरक तयांची घेतात दुःखालाही मूर्छा असे येत स्पर्शाने त्यांच्या मलही होतसे मलिन अग्निही जातसे पोळून भयाचा थरकाप होण तयांचे कारणे पापासही तयांचा कंटाळा अमंगळ जे अमंगळा विटाळ तयांचा विटाळा वाटतो अर्जुना ऐसे हे असूनहीन तया तामस योनीत जन्मून पुढे पडे तमच बनण प्रत्यक्ष अर्जुना सांगताना वाचा थरथरते आठवता मन दचकते मूर्खानी केले केवढे ते पाप अर्जुना एवढी भयंकर अधोगती घडवते असुरी संपत्ती तरी असुर तिला पोसती समजेच ना मजला अर्जुना तू म्हणून टाळ त्या वाटेन जाण जिकडे हे असुरी गुण राहती अर्जुना आणि दंभाही दोषसाही हे असतील जयांचे ठाई तयांचा तो संपर्कही नयावा अर्जुना कामी क्रोधी लोभी मन तीच दुःखाची खाण दुर्दैवाच ते रहाण तेथे अर्जुना दलाल हे तीन दुःखाने ठेवले नेमून या तिघांच्याच कारण अति दुःख अर्जुना करता काम क्रोधाची नेमणूक वाढती अर्जुना पातक ऐसे भोगवी बा नरक दुःख अर्जुना जोवर हे न उठती अंतरात तोवर नरक केवळ पुस्तकात आणि प्रकटता मनात प्रकटे नरक हे दोष संचारता मनी अपाय तत्काळ जातो होऊनी जगी म्हणती बाहानी ती हीच अजून काय सांगू अर्जुना याच भयंकर नरक यातना
म्हणून बातयाना ठेवावे दूर. काम क्रोधात जो असे अडकत, तो नरकातच असे जळत, आणि पडे तेथे खितपत जन्म कोटी. म्हणून तुला अर्जुना सांगतो मी पुन्हा पुन्हा, या काम क्रोध लोभाना लोटावे दूर. काम क्रोधांचा तो वात जयाने सांडला मुळात, तयानेच मोक्षाची बात करावी अर्जुना. हे दोष अर्जुना तीन, जोवरी जीवा ठाई असण, तोवरी जीवाचे कल्याण होईल कैसे. हवे असेल जीवाचे कल्याण, मग रहाव तिघास घाबरून, सदैव सावध राहून साधावे ज्ञान. पोटाशी दगड बांधून समुद्र जाणे पोहून, वा विषावर ताव मारण भुके खातर. काम क्रोधास अंगीकारून सुखी होण्याचा प्रयत्न करणं, ते अर्जुना जाण तैसे आहे. जेव्हाही त्रिपुटी संपते, तेव्हाच आत्महित प्रकटते, मग आपलीच भेट होते आपल्याशी. त्रिदोष संपता शरीरी, त्रिदाह निमालिया अंतरी, मग आत्मयाची नगरी अनुभवते सुख. तैसे काम क्रोध लोभ सुटणे, मगच जीव तृप्त होणे, जे घडे सत्संगा कारणे अर्जुना माझ्या. अर्जुना त्या सत्संगा कारण, आत्मशुद्धीचा मार्ग मजून, जन्म मृत्यूच्या कचाट्यातून सुटतो जीव. आत्मज्ञान होता स्मरते आपली स्वरूपता, जीव भावाचा गुंता विरून जाई. स्वतःच आत्मतत्व होऊन द्वैत भाव खुंटून, विश्वाच ते भासण संपून जाई. ऐसे काम क्रोध विरता, ज्ञान होते पांडुसुता, मग विश्वाची ती सत्ता अंतरा ठाई. मुक्ती न आवडल्या कारण, जयानी काम क्रोधी रममाण होण, मग तया स्वरूपाच ज्ञान होत नाही. उपदेश संतांनी जे केले, तया ज्या जीवानी डावलले, तयांनी अहितच केले स्वतःचे अर्जुना. न धरणे विधी निषेधाची भीड, करणे इंद्रियांचे लाड, मग ज्ञानावर झापड येते अर्जुना. कामनेच्या मागे लागून, स्वैरपणे ते वागून, करती आपलेच अकल्याण अज्ञानपणे. तयाना मुक्तीची ती कथा, नाहीच माहीत सर्वथा, आणि काम क्रोधाची व्यथा सोडीच ना. मग अलौकिक ते लोपणे, आणि लौकिकही दूर जाणे, ऐसे ते अज्ञाना कारणे नागवले जाती. त्या इंद्रियांना बाभुलून, मग आत्मतत्वा विसरण, आणि नरकात ते जाण अज्ञाना कारण.
ऐसे विषयांच्या नादी लागून होते तयांचे अकल्याण आणि दुःखात तयाना मरण येते अर्जुना. स्वर्ग सुख दूर जाते आणि लौकिकही न लाभते, मग मोक्षाची गोष्ट ते जाणतीच ना. ऐसे कामनांच्या कारण विषयांच्या मागे धावण, मग लौकिक अलौकिक अंतरून मोक्षही अंतरे. जर जीवा ऐसे वाटण व्हावे आपले कल्याण, मग संतांचे ते वचन आचरावे जीवनी. जैसी पतीची आमता अनुसरून ती पतिव्रता, अनायासे आत्महिता होतसे प्राप्त. श्री गुरूंच्या त्या वचना देता मिठी अर्जुना, शिष्य ती आत्मभावना अनुभवे अंतरी. जसे अंधारातला ठेवा वाटे जर परतला भावा, मग उजेडास्तव दिवा लावणेच आहे. तैसे होण्याते आत्मज्ञान संतांना जावे शरण, तरच स्वरूपाचे भान अंतरी प्रकटे. जे योग्य म्हणे जीव ते सर्व अर्जुना त्यागाव, केवळ संतांचंच ऐकाव आत्मकल्याणा. अर्जुना आकळता संत वचन, दूर नाही आत्मज्ञान. आत्मतत्वाचं प्रकटन संतांचे संगती, ते अहितापासून काढिती हित देऊन वाढविती. नाही गा संता परवती माऊली जगा. संतांच्या बाकारण ब्रह्मी एक रूप होण, म्हणून संतांपासून दूर जाण न घडो अर्जुना. पूर्व पुण्याच्या कारण अर्जुना तू येथे जन्मण, म्हणून श्री गुरूंचे वचन ऐकलेस तू. धर्माचा तू बंधू लहान, म्हणून लाभले संत वचन. करून धर्मानुरूप वर्तन मिळवावा मोक्ष. चांगले वाईट जाणून कर्मी रहावे सावधान. अयोग्य ते टाळण कर्तव्य तुझे. आपले कर्तव्य ओळखून करावे अर्जुना आचरण. निष्काम कर्म करण रहस्य आहे. अर्जुना होऊन सावधान पाळावे संतांचे वचन. मोहाच्या नादी लागण चांगलं नाही. ऐसी असुर लक्षण सांगितली भगवंतान. भगवंताच ते निरूपण ऐकले तुम्ही. आता पुत्र तो पांडूचा विचारेल प्रश्न मनीचा. कान करून जीवाचा ऐकावा तुम्ही. व्यासांच्या कृपेन जे सांगितलं संजयान. करील तो प्रसंग कथन श्री गुरूंच्या कृपेने. तुम्ही सर्व संतांनी जर कृपा केली माझ्यावर, तर माझाही उद्धार होईल येथे. जो स्वतःकडे पाहीन तो मुक्त बा होईन. हे
आहे वचन ज्ञानदेवाचे. ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे दैवासुरसम्पद्विभागयोगो नाम षोडशोऽध्यायः.